प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूर मतदारसंघाचे उमेदवार बच्चू कडू आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, गेल्या 30 वर्षापेक्षा सगळ्यात जास्त मतदान जे 65% मतदान टक्केवारीची ती यावेळी वाढलेली दिसते। हे भाजप आणि संघाचं जे सांघिक यश आहे असं तुम्हाला वाटतं का? भाजपच्या वतीने हे टक्केवारी वाढवण्यात आली का? काही प्रमाणात असू शकतं, म्हणजे असा प्रयोग भाजपनं केला असेल, कारण लोकसभेमध्ये त्यांना जे चित्र आहे त्याचा परिणाम लक्षात घेऊन काही प्रयत्न त्यांचे आहे, पण सगळंच टक्केवारी वाढली त्याचा अर्थ भाजपनं वाढवली असं नाही आहे। भाऊ, वाढलेलं जे मतदान आहे हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली लाट आहे असं पण बोललं जातं, तुम्हाला वाटतं का? नाही, बिलकुल नाही, असं काही नाही आहे। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा काही फायदा झाला का? हे मतदान जे वाढलं, तुम्ही सांगा, निवडणुकीच्या अगोदर जर त्यांच्या खात्यात 7,000 रुपये गेले, जसं आता काही लोक पैसे वाटून मतदान घेतात, तर त्याचा परिणाम काही ना काही तर दिसणारच आहे। महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। महाराष्ट्रात वोट जिहाद होईल असं तुम्हाला वाटते काय? ना, मला असं वाटत नाही, कारण महाराष्ट्र हा आगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। त्यांनी हा प्रयत्न केला का विष टाकून कुठेतरी दुभागण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचे काही परिणाम दिसले नाही। हो, महाराष्ट्रात महायुतीला 120 ते 135 जागाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर महाविकास आघाडीला जवळपास 110 ते 115 अशा परिस्थितीमध्ये काही अपक्षांचा मोठ्या प्रमाणात बोलबाला राहणार आहे। तर अपक्ष हा मोठ्या प्रमाणात डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकते का? अपक्ष आणि लहान पक्ष सरकार बनवेल, मोठ्या पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल। किती अपक्ष येतील असं तुम्हाला वाटते? साधारणतः तुमच्या पक्षाचे किती आमदार येतील? आमचे किमान 7 ते 8 पर्यंत आम्ही जाऊ, आणि अपक्ष आणि काही आमचे मित्रपक्षातले, असं एकंदरीत यावरच सगळं सरकाराचा खेळ राहील। या निवडणुकीत जवळपास अपक्ष आणि जे काही छोटे मोठे पक्ष आहेत यांना मिळूनच सरकारला सत्ता स्थापन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।